दुपारची सुट्टी म्हणजे सर्व प्रेक्षक पाहू शकाल आपण आज सागाची वाडी संघ देखील उपस्थित झालाय. तसा सुरुवात झाली आहे, फटका फसलाय आणि इथे झेल झाली आहे ड्रॉप वाईडिश लॉंग आणला, झाली आहे चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर झालं 4 धावसाठी. आला इथं चौकार. आपण पाहतोय इथे देखील टपकलला शेंडू पाहतोय आपण ऑन साईडला. इथे देखील भरपूर चेस आहे. इथे देखील गाव कॉर्नरला आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने जशी जेल सोडली आणि त्याच्यानंतर सलगचा दुसरा चौकार. चौकाराच्या मदतीने 18 धावा फलकावरती. सागाची वाडी संघ देखील उपस्थित झाला. दिलेला टायमिंगमध्ये 2024 पासून 2026 पर्यंत स्ट्रगल करत होता आणि शेवटच्या क्षणाला 2026 मध्ये या भुतिवली चषकावरती ते नाव कोरायचं काम केलंय. त्यांचं स्वप्न साकारण्यात आलंय. ही ते देखील आणखीन एक दर्जेदार प्रवीणच्या वाटमधून ठोकलाय. ही ते मात्र आलाय षटकार. चोवीस धावा फलकावरती. आपण पाहतो 2 षटकांची मॅच आणि 2 षटकांमध्ये 24 धावसंख्या पहिल्याच 5 चेंडूंमध्ये कंप्लीट करत असताना अजून एक वेळ मात्र झेल सोडली जाते वाईडिश लॉंगानला आणि तिथे मिळत आहेत तब्बल 4 धावा. एकाच फलंदाच्या 2 झेल सोडल्यात आणि त्याच्यानंतर इथे सलगचे मोठमोठे फटके पाहायला मिळत आहेत. चौकाराच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं झालंय समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 28च्या घरामध्ये. अक्षय आले. पहिला चेंडू फुल टॉस आणि त्याच्यावरती पकडली जाते झेल आणि संपवला बॅटर अक्षयचा खेळ. पहिली विकेट 28 धावसंख्येवरती लागणारा हा पहिला हादरा. इथे देखील जयेश आले. आडव्या बॅटीतून प्रार चढवायचा होता. इथे मात्र आली सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल 29 रन्स आपण पाहतोय धाव पुस्तकावरती. इथून जो संघ जिंकेल तो संघ सुपर 4 मध्ये दाखल देखील होता आणि पाहायला मिळेल ही मात्र ठोकलाय डान्सिंग डाऊन नाही चेंडू काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. अजून एक मोठा दर्जेदार हिट षटकार आपण ॲक्शन रिप्लाय मध्ये पाहू शकाल. कसं ऑन द राईज ऑन द टोज नाही आधी बॅक फुटला व त्यानंतर फ्रंट फुटला येऊन डान्सिंग डाऊन नाही अक्षरशः फुलटॉस करून घेतला आणि त्याच्या मात्र ठोकला षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 35 धावा धाव पुस्तकावरती. इथे देखील फटका आता फसलाय. शत्रूच्या पोचतील का. नो मार्क्स लँड मध्ये चेंडू पडला. एक सिंगल बेगाने घेतली आहे दुसरीच्या प्रयत्नाला फलंदाज पोहोचले देखील. 2 धावा कंप्लीट 2च्या मदतीनं 37 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट मॅच यस आजच्या दिवसामधली सेमीफायनल पहिली सागाची वाडी आणि आदिराज 11 डिबा पाटील उंबरोली या 2 संघादरम्यान पहिली सेमीफायनल पाहायला मिळेल. तर चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण सागाची वाडी आणि आदिराज 11 डिबा पाटील उंबरोली संघाचा कर्णधार आपण चला टॉससाठी या. धावसंख्या 38 धावा धाव फलकावरती.
38 धावा धाव फलकावरती पाहतोय आपण. दोन षटकांची मॅच 38 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. इथे देखील पंचांचा इशारा नो चेंडूचा आणि त्याच्यावरती लॉंग लेग एरिया क्लिअर करत असताना म्हणजे इथून टोटल धावसंख्या 6+1 अशा 7 धावा 8 मात्र केल्या जात आहेत. धावसंख्या साबून पोहोचेल ती तब्बल 45 धावा धाव फलकावरती. इतका पाहायला गेला तर 8 बॉल 32 धावसंख्येची इनिंग साकारतोय आपल्या टीम साठी. आपण पाहतोय प्रवीण हा फलंदाज. कृपया कृपया अर्बन संघ जो आपण शेतामध्ये शिरलात ना मित्रांनो बाहेर व्हा. अर्बन संघ अजून एक इथून फटका आलाय षटकार आणि या षटकाराने पहिल्या डावाचा खेळ संपलाय. धावसंख्या धाव फलकावरती लागली ती 51 धावा धाव फलकावरती म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 52 धावसंख्येची गरज असणारे विजयासाठी टीम गारपोली संघाला. चला अर्बन संघ बाहेर व्हा ना. चेंडू फेका इकडं. एक्स्ट्राचे तुम्हाला चार्जेस लागले जातील का. अर्बन संघ आंबिवली संघाचं